काय सांगू आता संतांचे उपकार, मजा निरंतर जागविती। काय द्यावे त्यासी भावे उतराई, ठेविता हा पायी जीव थोडा। सहज बोलणे हित उपदेश, सहज बोलणे हित उपदेश, करोने सायास शिकविती। काय द्यावे त्यासी भावे उतराई, ठेविता हा पायी जीव थोडा। तुका म्हणे वत्स धेनुवेची चित्ती, तुका म्हणे वत्स धेनुवेची चित्ती, तैसे मज येती सांभाळीत। काय द्यावे त्यासी भावे उतराये, ठेविता हा पायी जीव थोडा। महायोग पीठे तटे भीमरथ्यां, वरं पुंडलिकाय धातु मुनीन्द्रे। समागत्य तिष्ठं तमानंद कंदं, परब्रह्मलिंगं भजे पांडुरंग। करू प्रथम नमन, पांडुरंग 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 करू प्रथम नमन। हे दुसरे चरण संतांचिया, दुसरे चरण संतांचिया, हे दुसरे चरण संतांचिया, दुसरे चरण संतांचिया। त्यांच्या कृपादाने कथेच विस्तार, त्यांच्या कृपादाने कथेच विस्तार। दुसरे चरण संतांचिया, दुसरे चरण संतांचिया, त्यांच्या कृपादाने कथेच विस्तार, त्यांच्या
तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र तेथे नांदतो ज्ञान राजा सुपात्र तया आठविता महापुण्य राशी नमस्कार माझा श्री सद्गुरु ज्ञानेश्वरासी शरदिंदु समाकारे परब्रह्म स्वरूपिणी वासरास पीठ निलये सरस्वती नमोस्तुते हे दुःख भंजन मारुती नंदन हे दुःख भंजन मारुती नंदन सुन लो मेरी पुकार पवन सुत विनती बारंबार पवन सुत विनती बारंबार पवन सुत विनती वारंवार पवन सुत विनती वारंवार तुम आना पवन कुमार हमारे हरि कीर्तन में तुम आना पवन कुमार हमारे हरि कीर्तन में तुमाना पवन कुमार हमारे हरि कीर्तन में तुमाना पवन कुमार हमारे हरि कीर्तन में आप भी आना संग्राम जी को लाना 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 संगलाना जनक कुमार हमारे हरि कीर्तन में तुम्हारा पवन कुमार हमारे हरि कीर्तन में तुमाना पवन कुमार हमारे हरि कीर्तन में पवन कुमार हमारे हरि कीर्तन में काय सांगू आता संतांचे उपकार मजा निरंतर जागविती काय द्यावे त्यासी व्हावे उतराई ठेविता हा पायी जीव थोडा प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग जगद्गुरु जगद्वंदनीय वैराग्याची मूर्तिवंत पुतळे ज्यांनी वयाच्या 16व्या वर्षी स्वराज्य स्थापनेची शपथ घेणारे माझे छत्रपती शिवाजी महाराज यांचे आद्यगुरु असणारे जगद्गुरु तुकोबाराय यांचा फार चरणाचा नसून फक्त 4 चरणाचा अभंग निवडलेला आहे आणि या अभंगाद्वारे जगद्गुरु तुकोबाराय संत कशा प्रकारे उपकार करतात सर्वसाधारण व्यक्तींवर हेच या अभंगाद्वारे सांगतात विठ्ठल विठ्ठल चिंतनाकडे वळण्याआधी अल्पसा परिहार देणं म्हणजे तो असा माझं कर्तव्य आहे मौजे सुकडी या ठिकाणी चालत असलेला हा अखंड हरिनाम सप्ताह परमपूजनीय वैराग्य मूर्ती दत्ताभाऊ हातगाव यांच्या कृपा आशीर्वादाने अतिशय सुंदर अखंड हरिनाम सप्ताह चालू आहे त्याचबरोबर साधू संतांच्या आशीर्वादाने थोड्या मोठ्याच्या मार्गदर्शनाने आणि सर्व तरुणांच्या सहकार्याने अतिशय सुंदर अखंड हरिनाम सप्ताह आणि या सप्ताहामध्ये माझ्याकडे चतुर्थ दिनी म्हणजे 4थ्या दिवसाची कीर्तन सेवा माझ्याकडे आलेली आहे सर्वप्रथम सर्व गावकरी मंडळी यांचे खूप खूप मनापासून धन्यवाद त्याचबरोबर ज्यांच्या सुमधुर वाणीतून तुम्ही भागवत कथा श्रवण करत आहात श्री हरिभक्त पारायण नामदेव महाराज गिरी कनेरगावकर अतिशय सुंदर यांच्या मुखातून तुम्ही श्रीमद भागवत कथा श्रवण करत आहात त्याचबरोबर तुम्हा सर्वांच्या दर्शनाचा लाभ आणलेला असा माझ्या वडिलाप्रमाणे असणारे माझ्यावरती माझ्या मालकांवरती नितांत प्रेम करणारे नारायण बाबा आंभोरे या ठिकाणी बोलवलेले आहे त्यांचे खूप खूप मनापासून धन्यवाद सर्वांचे मनापासून धन्यवाद आणि कीर्तनाला सुरुवात विठ्ठल विठ्ठल
त्याचबरोबर युट्यूब चॅनल काय दादा तुमचं? जय हरी कीर्तन सोहळा. बर बर, जय हरी कीर्तन सोहळा हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहे. आजची कीर्तन सेवा युट्यूब वरती पडणार आहे. त्याचबरोबर सगळ्यात महत्वाचं सांगायचं म्हणजे माझे मालक हरिभक्त पारायण गुरुवर्य रमेश महाराज मगर हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहे. सगळ्यात महत्वाचे त्यांचे फार फार धन्यवाद आहेत. कीर्तनाला सुरुवात. विठ्ठल 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 विठ्ठल. चला चिंतनाकडे वळूया. अभंग आहे 4 चरणाचा. अभंग आहे जगद्गुरु तुकोबार यांचा आणि या अभंगाद्वारे जगद्गुरु तुकोबार संतांचे उपकार सांगतात. सध्या कलियुग चालू आहे आणि या कलियुगामध्ये स्वतःचा उद्धार जर करून घ्यायचा असेल तर हे 4 वाक्य सगळ्यात महत्वाचे आहे. मायबापो लक्ष देऊन ऐका. दिव्याला दिवा जोडत गेला की दिव्याची सुंदर दीपमाळ बनते. दिव्याला दिवा जोडत गेला की दिव्याची सुंदर दीपमाळ बनते. त्याचप्रमाणे फुलाला फुल जोडत गेले की फुलांचा पुष्पहार तयार होतो. त्याचप्रमाणे माणसाला माणूस जोडत गेले की माणुसकीचं सुंदर नातं तयार होतं. माणुसकीचं सुंदर नातं पाहायचं असेल तर मंदिराकडे जरूर जावं लागेल. माणुसकीचं सुंदर नातं पाहायचं असेल तर संतांकडे जरूर जावं लागेल. आणि माणुसकीचं सुंदर नातं पाहायचं असेल तर या धर्म मंडपामध्ये जरूर यावं लागेल. ऐका, 4G आहे परंतु कळेल. आता 5G कळायला लोकांना. 4Gचा काय प्रश्नच उठला नाही. आहेत वाटतं इकडं माग बसलेले आहेत, तरुण आहेत. गरज आहे यांची आज या धर्म मंडपाला. वारकरी संप्रदायाला तरुणांची फार गरज आहे. मृदंगाचार्य तरुण असतो, कीर्तनकार तरुण असतो, गायनाचार्य तरुण असतात, परंतु समोर ऐकायला तरुण नसतात. या बरं पुढे या. चला चला तरुण या समोर या. पोरांनो पळाले का? हा जा, बरं झालं, जाऊ द्या. तिथं राहुल बिचारे ऐकू लागले, उगाच बोलवलं समोर. ऐका, 4G आहे परंतु आता प्रत्येकाच्या लक्षात येईल. डोळे हे तलावण असतात तरी सुद्धा भरून येतात. डोळे हे तलावण असतात तरी सुद्धा भरून येतात. ओठ हे कापत नसतात तरीही ते शिवले जातात. निसर्ग हा बायको नाही. निसर्ग हा बायको नाही, परंतु तो क्षणाक्षणाला रुजतो. आणि माणूस सुद्धा वातावरण नाही दादा. माणूस हा वातावरण नाही, परंतु तो क्षणाक्षणाला बदलतो. आणि या क्षणाक्षणाला बदलणाऱ्या माणसाला माणसात घेऊन येण्याचं साधन म्हणजेच कीर्तन. कीर्तन करणारा देव नाही, कीर्तनाला साथ देणारे सुद्धा देव नाहीत, परंतु कीर्तन श्रवण करणारे देव आहेत. मग या धर्म मंडपामध्ये आल्याच्या नंतर सुंदर कथा चालू आहे, सुंदर कीर्तन आहे, हरिपाठ आहे, काकडा आहे, सर्व काही या ठिकाणी चालू आहे. मग या धर्म मंडपामध्ये आल्याच्या नंतर आपलं अंग हरी रूप करायचं. नाचू कीर्तनाचे रंगी, 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 ज्ञानदीप लावू जगी, कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी, ज्ञानदीप लावू जगी. नाचू कीर्तनाचे रंगी, नाचू कीर्तनाचे रंगी, हे नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी, नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू, हे ज्ञानदीप लावू जगी. हे नाचू कीर्तनाचे रंगी, नाचू कीर्तनाचे रंगी, नाचू कीर्तनाचे रंगी, नाचू कीर्तनाचे रंगी. मग या धर्म मंडपामध्ये आल्याच्या नंतर फार आनंद आहे. कीर्तन चांग होय अंग हरिरूप. या धर्म मंडपामध्ये आल्याच्या नंतर आपलं अंग हरिरूप करायचं आहे. सर्व काही श्रवण करायचं आहे आणि भगवंताच्या नामस्मरणामध्ये तल्लीन व्हायचं आहे. आणि चाललं उठायचं. कथा झाली, कीर्तन झाली, कपडे झाडायचे, मस्तपैकी उठायचं. आणि उठल्याच्या नंतर जात असताना नवीन एखादी चप्पल पाहायची, ती घालायची आणि घरी जायचं. बरोबर आहे का? झोपल्या का तुम्ही?
आ मागच्या झोपले का? हात वर करा बरं. झोपले की नाही? आहेत का जाग्या? झोपायची वेळ नाही, जाग राहायची वेळ आहे. जागे आहेत ना सगळ्या? मग मानागिना तरी हलवत जा. जागे आहेत की नाही मला हे तरी कळन. आता पुरुष मंडळीकडे लई कलून पाहावं लागायलंय हो. अवघडच झालंय. माग घेऊ का जरा माईक? हा हा मला वाटायले तसं. नाही राहू दे आता. बस झालं बस झालं. लय माग माग राहू नका, मला पुढे जायचंय. चला चिंतनाकडे वळूया. थोड्याशा वेळामध्ये बरंच आपल्याला चिंतन पाहायचं आहे. वेळ आपला बराचसा निघून गेलेला आहे. अभंग आहे 4 चरणाचा अभंग आहे. जगद्गुरु तुकोबाराय यांचा अभंगाद्वारे जगद्गुरु तुकोबाराय संतांचे उपकार सांगतात आणि तेच म्हणतात काय सांगू आता. संतांचे उपकार सांगता येत नाही. का बरं संतांचे उपकार सांगता येत नाहीत? कारण संतांचे उपकार हे आश्चर्याचे आहेत, अलौकिक आहेत. तुम्ही आम्ही सर्वसाधारण व्यक्ती सांगू सुद्धा शकत नाही एवढे संतांचे उपकार आहे. ठीक आहे, संतांचे उपकार सांगणार नाही तर मग सांगणार काय? सांगेन मी तुम्हाला संतांचे उपकार. संतांच्या उपकाराकडे जाण्याकरता सर्वसाधारण व्यक्ती सुद्धा उपकार करतो. कसे उपकार करतो? या जगामध्ये जन्माला आलेला प्रत्येक व्यक्ती उपकार करतो. मायबाप हो नाही आई उपकार करू शकत नाही, करतो. सांगेन मी एक 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 उदाहरण घे. वेळेच्या अभावेनुसार जेवढं जमेल तेवढं सांगेल मी. सगळ्यात महत्वाचे उपकार सांगायचे तर आपली माय आपल्यावर उपकार करते. काय उपकार करते? 9 महिने 9 दिवस गर्भामध्ये ठेवते. तिच्या रक्ताचं पाणी करते हो. स्वतः तिच्या रक्ताचा थेंबातला थेंब ती आई आपल्याला देते. त्या आईचे फार उपकार आहेत. त्याचबरोबर दुसरे उपकार म्हणजे बाप सुद्धा उपकार करतो. कशी उपकार करतो? बापाने आयुष्यभर 4 तास काम केलेलं असतं, परंतु ज्या वेळेस बाळ जन्माला आले त्यावेळेस पासून माझ्या बापाने 8 तास काम करावं. राब 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 कष्ट करावे आणि त्या लेकराला लहानाचं मोठं करावं. उपकार करतो ना तो बाप. त्यानंतर अहो बहिणीचे उपकार, भावाचे उपकार, प्रत्येकाचे उपकार आहेत. प्रत्येकावरती मानले तर उपकार, नाही तर उपकार नाही. मानले तर आहेत. बहीण भावावर कशी उपकार करते सांगू मी? भाऊ ही उपकार करतो. कशी उपकार करतो? परंतु आताचा विचार जर करायला गेलं तर बहीण भावावर उपकार करत नाही, भाऊ सुद्धा बहिणीवर उपकार करत नाही. का उपकार करत नाही? आज ना आताच्या युगामध्ये समृद्धी महामार्ग आलाय आणि तो समृद्धी महामार्ग आल्यामुळे बहीण भावंडाची भांडणं झालेत. मायलेकाची सुद्धा भांडणं झालेली आहेत. कशासाठी? त्या समृद्धी महामार्गासाठी. नका भांडणं करू. रोड आलाय आणि गेलाय पण, परंतु त्या रोडामध्ये आमच्या भावाला बऱ्याचसा पैसा भेटलेला आहे म्हणून ही बहीण चालली उठती आणि भावाला भांडायला जाती. सांगते मायांनो नका त्यांना भांडत जाऊ. त्यांच्या नशिबामध्ये होता तो पैसा, त्यांच्या भाग्यामध्ये तो पैसा होता, तो त्यांना मिळाला. सांगा अहो त्यांनी तुमचं लग्न लावले ना धुमधडाक्यामध्ये. तुम्हाला 2 एकर जमीन पाहायची तर 4 एकर जमीन पाहिली. त्यांनी त्यांची जमीन विकली आणि तुमचं लग्न धुमधडाक्यात लावले, वाजत गाजत लावले. मग तुम्ही कुठल्या तोंडाने तुमच्या भावाकडे मागायला जाता? नका जात जाऊ ग. परंतु ऐका, आमची बहीण सुद्धा मागाय येणार नाही बरं. तुमचं पण कर्तव्य दादा. कधी तिला दीपावळीला घेऊन या, कधी तिला रक्षाबंधनला घेऊन या, तिला कुठल्या ना कुठल्या सणाला घेऊन या. परंतु आमचा दादा एकदा का अक्षदा टाकल्या आणि एकदा का तिला वाट लावलं की त्याला वाटतं माझं कर्तव्य संपलं, मला काही गरज नाही बहिणीला बोलवायची. कंटाळती होती. तिला वाटतं माझ्या आईला भेटायला यावं, माझ्या बापाला भेटायला यावं, माझ्या बहिणीला भेटायला यावं. म्हणून एकमेकांवरती उपकार आहेत, भेटून येत जा आणि बहिणीला सुद्धा 2 दिवस घेऊन येत जा. आईचा उपकार, बापाचा उपकार, बहिणीचा उपकार हे सर्वसाधारण व्यक्तीचे उपकार आहेत. परंतु यामध्ये सुद्धा बरेचसे असे उपकार सांगितल्या जातात. कुठल्या गोष्टीचं साध्य नसताना सुद्धा ते उपकार करतात. ऐका, परोपकाराय वहंती नद्या, या देशातली गंगा आपल्यावरती उपकार करते. कसे उपकार करते? तिचं साध्य असतं समुद्राला जाऊन मिळतं. तुमच्याकडं नदी कुठं जाऊन मिळते? बोलता का तुम्ही? धरणाला जाऊन मिळते का? वा 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 वा, छान.
बरोबर आहे, ते पाणी उपयोगाला येतं, परंतु नाही, ह्या मोठ्या मोठ्या ज्या गंगा आहेत ना, ह्या समुद्राला जाऊन मिळतात. सर्व गंगा समुद्राला जाऊन मिळतात. आणि ती गंगा ऐका कशी उपकार करते तुमच्यावरती, माझ्यावरती. तिचं साध्य असतं समुद्राला जाऊन मिळणं, परंतु ती जात असताना का फेडीत पाप ताप पोखीत तिरीचे पादप समुद्रा जाय आप गंगेचे जैसे. ती जात असताना तिच्या कडीकाठच्या वृक्ष वेली झाड फूल पक्षी प्रत्येकाला पाणी देत 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 समुद्राला जाऊन मिळते. ऐका किती उपकारी आहे. ती विचार करत नाही हा कुठल्या जातीचा आहे, कुठल्या धर्माचा आहे, हा प्राणी आहे, हा पशु आहे, हे निर्जीव आहे, सजीव आहे, कुठल्या गोष्टीचा विचार करत नाही. प्रत्येकावर उपकार करीत 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 ती समुद्राला जाते. आणि ही जर गंगा एखाद्या तीर्थक्षळी जर आली ना मायबाप हो, साधं वाचेनं जरी म्हटलं तर आपले दोष निवारण. वाचे म्हणता गंगा गंगा, वाचे म्हणता गंगा गंगा, सकळ दोष जाती भंगा, सकळ दोष जाती भंगा, दृष्टी पडता ब्रह्मादी, दृष्टी पडता ब्रह्मादी, दृष्टी पडता ब्रह्मादी, दृष्टी पडता. हे वाचे म्हणता गंगा गंगा, सकळ गंगा गंगा सकळ दोष जाती भंगा. फक्त वाचेनं नामस्मरण करायचंय, तिथं जायची सुद्धा गरज नाही, सगळे दोष निवारते. आणखी सांगू, सकळ ही तीर्थे घडती एक वेळा, चंद्रभागा डोळा देखलिया. फक्त चंद्रभागा डोळ्याने पाहायची, सगळ्या तीर्थाचं दर्शन होतं. एवढी उपकारी आहे गंगा. चला समोरचा उपकार पाहू. समोरचा उपकार म्हणजे या देशातली गाय तुमच्यावरती माझ्यावरती उपकार करते. गाय ही दूध देते, शेण देते, त्यानंतर तिचं गोमूत्र सुद्धा तुम्हाला आम्हाला देते. फार उपकारी आहे गाय मायबाप हो. कशी उपकारी आहे, देते ना ती दूध. ऐका, एखादं बाळ जन्माला आलंय आणि आल्याच्या नंतर आई वारलीये, जगू शकतं की नाही सांगता येत नाही, परंतु त्या बाळाला ना त्या गाईचं दूध द्या, कदाचित ते वाचू शकतं. आणि असे बरेच उदाहरणं पाहायला सुद्धा भेटतात. वाचतात तो लेकरं. त्याचबरोबर गाईचं शेण काय कामाचं, आता गाईच नाही राहिल्या, गाईचं शेण कुठून येईल. शेण काय कामाचं, गाईचं शेण आणा अंगणामध्ये, सडा टाका, सुंदर रांगोळी काढा. काय ते गाईचे उपकार येतो, त्या गाईच्या शेणाने बाहेरची विकार घरामध्ये येत नाहीत. उपकारी गाय. मग गोमूत्र काय कामाचं, गाईचं गोमूत्र जर तुम्ही घेतलं ना आणि अनुषापोटी जर पिलं ना, पोटाचे विकार सर्व नाहीसे होतील. म्हणून गोमूत्र सुद्धा फार महत्वाचं आहे. आणि विशेष करून सांगू, गाईचं मेल्याच्या नंतर कातड सुद्धा उपयोगी येतं. हा जो मृदंग वाजतोय ना, गाईच्या कातड्याचा आहे. बरोबर आहे परमेश्वर महाराज, वाचतो वाचतो. गाईच्या कातड्याचा आहे हा. गाईचे फार तुमच्यावरती माझ्यावरती उपकार आहेत बरं माय बापू. ऐका, परंतु तुम्ही आम्ही सर्वसाधारण माणसं, आपल्याकडे गायी असतात. आहेत का गावात गायी? आहेत ना? हा, गावात गायी आहेत. मग कुठं विकता तुम्ही? खटकाच्या दारी. विकत जाऊ नका बरं, विनंती. तिला खायला चारा नाही ना आपल्या शेतामध्ये, तिला खायला चारा नाही, नका तिला खटकाच्या दारी विको. तिला गोठ्यामध्ये उपाशी मारू द्या, परंतु खटकाच्या दारी विको नका. काय त्रास देतो तो खटीक त्या गायीला. सुरुवातीला तिला 4 ते 5 दिवस उपाशी ठेवल्या जातं.
उपाशी आहे गाय, तिला आपण माय म्हणतो आणि आपली माय उपाशी ठेवल्या जाते ओ. तिला विकल्याच्या नंतर मायला कोणी विकत का? आताच युग आलंय माय बाप हो. आताच्या या युगामध्ये माय आणि बाप घरामध्ये नाही, माय आणि बाप आश्रमामध्ये पाहायला भेटतात. आता सर्वसाधारण आपल्या खेड्याचा विचार करायला गेलं तर बरे, शहरामध्ये गेल्याच्या नंतर फार वाईट परिस्थिती आहे हो. आई वडील घरामध्ये दिसणार नाहीत, घरामध्ये फक्त नवरा बायको दोघच असतात. आई रे बेईमान दुनिया, आई रे बेईमान दुनिया, आई रे बेईमान दुनिया, आई रे बेईमान दुनिया, आई रे हो. माता पिता को कोई नहीं माने, हे माता पिता को कोई नहीं माने, औरत का बहुमान, औरत का बहुमान, हे आई रे बेईमान दुनिया, आई रे बेईमान दुनिया, आई रे, हे आई रे बेईमान दुनिया, आई रे बेईमान दुनिया, आई रे बेईमान दुनिया, आई रे बरोबर आहे तुकाराम महाराज तुमचं. बेमान दुनिया आहे, फार बेमान दुनिया आहे. ज्या आई वडिलांनी जन्माला घातले त्या आई वडिलांना घरामध्ये जागा नाहीये, त्यांना आश्रमामध्ये टाकल्या जाते. एक असा म्हणत होता, स्त्री माझ्याकडे आली होती आणि आल्याच्या नंतर म्हणते, ताई तुम्ही कीर्तनाच्या माध्यमातून सांगा की आपल्याकडे प्रथा आहे त्या आईला त्या बापाला मुलाने सांभाळायचंय. ही प्रथा मोडा आणि कीर्तनाच्या माध्यमातून तुम्ही असं सांगा की आई वडिलांना सांभाळायचं जिम्मेदारी ही मुलीकडे द्या. मी म्हटलं नाही ताई, हे मी सांगू शकत नाही. का सांगू शकत नाही? उत्तर देते तुमच्या प्रश्नाचं. का सांगू शकत नाही? अगं तू सुद्धा एक मुलगी आहे, तू सुद्धा एका मुलाची पत्नी होणार आहे आणि तू जर तुझ्या सासू सासऱ्यांची जर सुविधा केली, त्या सासू सासऱ्यांना आई वडिलांप्रमाणे जर सांभाळलं तर उद्या तुझ्या आई वडिलांना सुद्धा तुझी भाऊजाई सांभाळेल. एका मुलीनं जर केलं ना तर पूर्ण महाराष्ट्र, पूर्ण भारत करू शकतो. परंतु स्वतः बदलायला तयार नाही आणि दुसऱ्याला बदलायला निघालात. अगं ताई तू बदल ना आधी, तू आधी तुझ्या सासू सासऱ्यांचं कर, त्यानंतर तुझी ही भाऊजाई तुझ्या आई वडिलांचं करेल. गाय आहे, माय आहे, उपकार करते, जन्माला आली उपकारा करता. ऐका, खाटकाच्या दारी गाय दिलेले आहे, गेल्याच्या नंतर त्या गायीवरती एवढे अत्याचार केले जातात. ती 4 दिवसाची उपाशी आहे गाय. त्यानंतर 5व्या दिवशी जिवंतपणे तिच्या अंगावरती उकळलेलं पाणी टाकलं जातं. विचार करा, साधा बिडीचा चटका लागला तर किती त्रास होतो. पिता का बिड्या? सोड्या का? इथं आहे तोपर्यंत तरी नाही म्हणा. बिड्या ओढणं चांगलं नसतं, ओढत जाऊ नका. विषय काढला मुद्दाम मी. बिड्या ओढणं चांगलं नसतं, शरीर खराब होतं. परंतु त्याच्यावर लिहिलेलं असतं महाराज, लिहिलेलं असतं परमेश्वर महाराज त्याच्यावर, कॅन्सर होत आहे. पण काय माहिती तिथेच जातात लोक, तेच खातात आणि तेच पितात, कळत नाही. डोक्याला डोकं लावता येत नाही. साधा अगरबत्तीचा जरी चटका लागला तर आपल्याला किती त्रास होतो. दिवसभर आपल्या शरीराची आग होते आणि जिवंतपणे 4 दिवस उपाशी असलेल्या गायीच्या अंगावरती उकळलेलं पाणी टाकलं जातं. माय बापू किती त्रास होत असेल तिला, विचार करा तुम्ही.
ऐका, फक्त उकळलेलं पाणी नाही टाकलं, जिवंतपणे त्या गायीच्या अंगाची साल सुद्धा काढल्या जाते. साधा विचार जर केला ना तर आपल्या अंगावर शहारे उभे राहतात. तिथे त्या गायीला किती त्रास होत असेल हो, किती त्रास होत असेल. म्हणून माझी विनंती आहे, 2 हात जोडते, 3रं मस्तक तुमच्या समोर टेकवते. आपल्या गायीला चारण्याकरता काही नाही ना, तिला गोठ्यामध्ये उपाशी मरू द्या, परंतु खाटकाच्या दारी विकू नका. मानवा 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 दया करा काही, कसायाला विकू नका काही, कसायाला विकू नका काही. हरी कसायाला विकू नका काही, कसायाला विकू नका काही, कसायाला विकू नका काही, कसायाला विकू नका काही. मानवा कसायाला विकू नका काही, कसायाला विकू नका काही. मानवा 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 हे मानवा दया करा काही, कसायाला विकू नका काही, कसायाला विकू नका काही, कसायाला विकू नका काही. मानवा 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 नका विकू गाय आपली कसायाच्या दारात. दुसरे उपकार म्हणजे गायीचे आहे सगळ्यात महत्वाचे. त्यातील समोरचा उपकार म्हणजे तुमचं माझं जीवन सुद्धा उपकारासाठी जन्माला आलंय. मानवी जीवनामध्ये 2 उपकार फार महत्वाचे आहेत. त्यातील माझा शेतकरी राजा आणि माझा भारत देशाचा जवान. शेतकरी राजाचे सुद्धा उपकार आहेत. माझ्या शेतकरी राजाने शेतामध्ये जावं, काबाड कष्ट करावं आणि अन्न उगवावं. परंतु माझा शेतकरी राजा उपकारासाठी जन्माला आलाय ना, तो उपकार सुद्धा करतो. परंतु आताचा जर विचार करायला गेला तर सरकारला किंमत नाही. माय बाप आपल्या शेतकऱ्याची किंमतच नाहीये. कशीच किंमत नाहीये. जोपर्यंत आपलं अन्नधान्य आपल्या पदरामध्ये नाही तोपर्यंत त्या अन्नधान्याला भाव दिला जातो. आणि ज्या वेळेस आपलं अन्नधान्य आपल्या पदरामध्ये आले ना, त्यावेळेस त्या अन्नधान्याचा भाव उतरला जातो. बरोबर आहे का? जाता का शेतात? जाता ना? बोलत नाहीत का गावातल्या? तुकाराम महाराज, हा तुम्ही इथंच आहेत की वाटतंय? दरवर्षी असता का? हा बोलत नाहीत गावातल्या? मग मला हप्ता भरावा लागते बोलको करायला. नाही, उलट चांगलं आहे. ज्याची बायको मुकी तो सर्वात सुखी. हा जाताना शेतात कष्ट करतो. आणि ऐका, विशेष सांगायचं झालं, पुड्या बनवणारा करोडपती, सिगारेट बनवणारा करोडपती, तंबाखू बनवणारा करोडपती, अहो दारू विकणारा सुद्धा करोडपती, आणि जो अन्नधान्य बनवतोय माझा शेतकरी राजा रोडपती. काय फुटका नशीब आहे. मग आहे का आमची किंमत? आमच्या जर शेतकऱ्याने एक निर्णय केला आणि विचार केला, या वर्षी आता शेतात पेरायचंच नाही, विचार जर केला तर काय होईल? काय खासाल बरं तुम्ही? दगड, माती का विटा खासाल? नाही खाऊ शकणार. त्याकरता अन्नधान्य लागेल. उपकारासाठी जन्माला आलाय ना, उपकार करतो.
त्यातील दुसरा उपकार म्हणजे माझ्या भारत देशाच्या जवानाचा उपकार आहे. माझ्या भारत देशाच्या जवानाने सीमेवरती जावं आणि तिथे डोळ्यामध्ये तेल घालून भारत देशाचा जवान सुद्धा उपकार करतोय. छोटासा जवान सांगेन, 1 मिनिटामध्ये माझ्या भगतसिंगाला फाशी होणार आहे बरं. परंतु माझ्या भगतसिंगाचा रोजचा नियम होता, सकाळी लवकर उठायचं, दंड बैठका व्यायाम सूर्य नमस्कार करायचा. आणि हेच करत असताना समोर जेलर आला आणि त्या जेलरने भगतसिंगाला पाहिलं आणि जेलर हसला. आपला ही नियम असतो. काय नियम आहे? सकाळी लवकर उठायचं, दंड बैठका सूर्य नमस्कार करायचा. करता का? करायची गरज नाही ताई. शेतात जावं लागतं, काम करावं लागतं, कशाला करायचा व्यायाम? ठीक आहे, तरी सुद्धा एक नियम आहे. तुमच्या गावात आहे की नाही मला माहित नाही, परंतु प्रत्येक गावात असतो नियम असा आहे, सकाळी उठायचं, स्नान करायचं, गरमागरम चहा केलेला बायकोनं प्यायचा आणि हनुमंतरायच्या मंदिरामध्ये जायचं. जाता का दर्शनाला? जाता ना? हा, चला महिला मंडळ, आपला नियम काय आहे? सकाळी लवकर उठायचं, उठल्याच्या नंतर स्नान वगैरे करायचं, सडा सरवण करायचं, सुंदर रांगोळी काढायची, चहा करायचा, यांना द्यायचा, आपण प्यायचं, लेकरांना स्नान करायचं. स्नान घातल्याच्या नंतर गरमा गरम स्वयंपाक करायचा. आधी आपण जेवायचं, नंतर यांना जेव घालायचं. बरोबर आहे का नाही? बरोबर आहे माझं? हे जेवतात की नाही बरं आधी? हो म्हणाले तर तुमचे तुम्ही ओळखून घ्या बापा. आता घरी गेल्यावर तुमचे तुम्ही ओळखून घ्या. आपण पडणार नाही याच्यात. आपण चाललो आता. परंतु नियम असतो, आधी यांना जीव घालायचं, नंतर तुम्ही जेवत जा. एका ठिकाणी असंच झालं. म्हटले मग मी थोडासा विचार केला. मी म्हटलं तरी मी म्हणते वाळून का चालले. आता माझ्या लक्षात आलं, इथं आल्यावर नवऱ्याच्या आधी जेवते ना, म्हणून. तुमचं झालंय का? नवऱ्याच्या आधी जेवलं की माणूस मायासारखं होतं, म्हणून नवऱ्याच्या आधी जेवत जाऊ नका. मोठ्या होता मग तुम्ही, नंतर जेवा. चला, माझ्या भगतसिंगाचा रोजचा नियम. आणि नियम करत असताना त्यांनी पाहिलं जेलरने, आणि जेलरने पाहिल्याच्या नंतर आवाज दिला, ए भगतसिंगा, अरे दंड बैठका व्यायाम सूर्य नमस्कार हे करतो कशासाठी? हे जगण्यासाठी करायचं असतं. तुला मरायचंय रे 12 वाजता, आज तुला फासावर जायचंय. म्हटल्याच्या नंतर ऐका भगतसिंगाने काय सुंदर उत्तर दिलं. भगतसिंग म्हणत होते, मी लहान होतो तेव्हापासून मी माझ्या आईला पाहतो. माझी आई देवाची पूजा करते. फक्त देवाची पूजा नाही, बगीच्यामध्ये जाते, खूप सारे फुलं तोडून आणते आणि त्यातलं सुंदर टवटवीत ताजं दिसणारं फुल ती तिच्या देवाला वाहते. तिचा देव कोणता? मंदिरातला. आणि माझा देव कोणता? माझी भारत माता. अहो, या भारत मातेच्या देशातल्या, या भारत मातेच्या गावातल्या, देशातल्या लोकांनी म्हटलं पाहिजे, जोपर्यंत चंद्र सूर्य आहे तोपर्यंत भगतसिंग लढला फक्त आणि फक्त भारत माते करतात. भगतसिंगाचे सुद्धा तुमच्यावरती माझ्यावरती उपकार आहे. अवघ्या 22व्या वर्षी माझ्या भारत माते करता त्यांनी त्यांचा देहाचं बलिदान दिलेलं आहे. आता ही 22 वर्षाची मुलं आहेत, आता ही आहेत, पाहायला सुद्धा मिळतात. परंतु माझ्या भगतसिंगाने भारत माते करता खूप काही केलेलं आहे. परंतु आताचे भगतसिंग चौकात बसलेले असतात, हातामध्ये पुडी असते, हातामध्ये तोटा असतो, खुशाल चोळतात आणि त्या ठिकाणी गप्पा मारीत बसतात. आहेत का तुमच्या गावात असे भगतसिंग? प्रत्येक गावात आहेत. माझ्या मागच आहेत उभे, लय मोठे असतात. सगळ्यांचे उपकार तुमच्या समोर मांडले. संतांच्या उपकाराकडे आपल्याला जायचंय. हे उपकार आहेत, उपकार नाही माय बाप होय, हे परोपकार आहेत. उपकार फक्त जगाच्या पाठीवर एक व्यक्ती तुमच्यावरती माझ्यावरती करतो, तो फक्त आणि फक्त माझे साधू आणि संत. तेच तुकोबर या अभंगाच्या. काय सांगू आता संतांचे उपकार, 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 काय सांगू आता संतांचे उपकार,
गरजेचं आहे. अभंगाच्या प्रथम चरणामध्ये महाराज सांगतात, काय सांगू आता संतांचे उपकार, मज निरंतर जागविती. संतांचे उपकार सांगता येत नाही. मग इतके वेळ काय सांगितलं? अर्ध्या तासापासून तुम्ही सांगताय, काय सांगितलं? हे उपकार नाही, परोपकार आहे. फक्त जगाच्या पाठीवर एक व्यक्ती असा आहे, तो संत साधू, फक्त आणि फक्त अहो जन्माला त्या करता आलेले आहेत. कुठून आले? वैकुंठावरून आलेले आहेत. आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणाची, बोलले देवसी जात हमें मरताया. वैकुंठवासी आलो याची कारणाची, हो बोलिले देवसी भावे फक्त आणि फक्त माझे साधू संत उपकारासाठी जन्माला आलेत बर नारायण बाबा. आणि तो उपकार सुद्धा करतात, प्रत्येकावरती उपकार करतात, सर्वसाधारण व्यक्तींवरती सुद्धा उपकार करतात. अहो तुमच्यावरही उपकार करतात आणि ते माझ्यावर सुद्धा उपकार करतात. परंतु त्याकरता काय करावं लागेल? संतांच्या संगतीमध्ये जावं लागेल. जो जो संतांच्या संगतीमध्ये जाईल तो तो तुमच्यावरती माझ्यावरती उपकार. संतन के संग लाग रे तेरी अच्छी बनेगी. संतन के संग लाग रे तेरी अच्छी बनेगी. संतन के संग तेरी अच्छी बनेगी. संतन के संग लाग रे तेरी अच्छी बनेगी. अच्छी बनेगी तेरी किस्मत बनेगी. तेरी किस्मत बनेगी. अच्छी बनेगी तेरी किस्मत बनेगी. किस्मत बनेगी. संतन के संग लाग रे तेरी अच्छी बनेगी. संतन के संग लाग रे तेरी अच्छी बनेगी. तेरी अच्छी बनेगी. संतन के संग लाग रे तेरी अच्छी बनेगी. संतन के संग लाग रे तेरी अच्छी बनेगी. संतन के संग लाग रे तेरी अच्छी बनेगी. अच्छी बनेगी तेरी बिगड़ी बनेगी. अच्छी बनेगी तेरी बिगड़ी बनेगी. तेरी बिगड़ी बनेगी. होय तेरो बड़ो भाग रे तेरी अच्छी बनेगी. संतन के संग लाग रे तेरी अच्छी बनेगी. जो जो व्यक्ती संतांच्या संगतीमध्ये जाईल त्याच्यावरती भगवंत उपकार करतात. ताई आम्ही सुद्धा जातो, परंतु संत आमच्यावरती उपकार करत नाही. मी माझं स्वतःचं उदाहरण देते. माझ्यावर संतांनी उपकार केलेत. ज्या संतांच्या सानिध्यामध्ये आम्ही राहतोय ना, संत शिरोमणी नामदेव महाराज, अहो अख्ख्या जगामध्ये वारकरी संप्रदायाचा पताका रोवलेला आहे. जगाच्या पाठीवर सगळ्यात महत्वाचे आणि पहिले वारकरी जर कोण असतील तर माझे नामदेव महाराज आहेत. आणि त्यांच्या संगतीमध्ये राहतोय ना, गेल्या 10 ते 12 वर्षापासून 13 वर्षापासून आम्ही राहतोय. आणि आज मी या ठिकाणी उभी राहू शकते. ह्याच्या मागचं कारण माझ्यावरती संतांचे उपकार आहेत, माझ्यावरती नामदेवरायांचे उपकार आहेत. म्हणून आज या ठिकाणी मी उभं राहू शकते. आताच्या युगाचं उदाहरण देते मायबाप हो. आणि पूर्वीचं जर उदाहरण द्यायचं झालं तर दृष्टांत सहित मी पटवून देईल. माझ्यात नामदेवरायांचं उदाहरण घेते.
एकदाचा प्रसंग आहे. तो प्रसंग असा आहे की माझ्या संत जनाबाई परभणी जिल्ह्यातल्या पंढरपूरला गेल्यात. बरं, छोट्याशा आहेत, कुतूहल वय आहे, आणि छोट्याशा असताना पंढरपूरला गेल्या असताना पूर्वीचा काळ घेतला आणि आताचा जरी काळ घेतला, आता जेवढी गर्दी पंढरपूर मध्ये असते तेव्हाही तेवढीच गर्दी होती. माझ्या जनाबाईने, ऐका, संतांचं चरित्र ऐकत जा. अहो, संतांच्या चरित्रामध्ये आपला उद्धार लपलेला आहे, म्हणून सर्वजण लक्ष देऊन ऐका. माझ्या जनाबाई पंढरपूरला गेल्या आणि गेल्याच्या नंतर माझ्या जनाबाई दर्शन बारीला लागल्यात. पहिला दिवस झाला, दुसरा दिवस झाला, तिसरा दिवस झाला, परंतु अजूनही पांडुरंगाचं दर्शन होत नाही. तुम्ही जाता का पंढरपूरला? बाबा जाता तुम्ही? पंढरपूर पंढरपूर जाता ना? नसल जात जा, माय फुकट झालंय आता. पंढरीशी जा रे आला न संसार, पंढरीशी जा रे आला न संसार, पंढरीशी जा रे आला न संसार, पंढरीशी जा रे आला न संसार. जय हो हे पंढरीशी जा रे आला न संसार, पंढरीशी जा रे आला न संसार, हे पंढरीशी जा रे आला न संसार, हे पंढरीशी जा रे आला न संसार. दीनाचा सोयरा पांडुरंग, दीनाचा सोयरा, दीनाचा सोयरा पांडुरंग, हे वाट पाहे उभा भेटीची आवडी, वाट पाहे उभा उभा भेटीची आवडी, हे वाट पाहे उभा उभा भेटीची आवडी, हे वाट पाहे उभा उभा भेटीची आवडी. वा 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 वा. एकदा माझं ऐका, ऑपरेटर दादासाठी जोरदार टाळ्या वाजवा. एवढे सगळे मायका चालू आहेत पण एकदा आरडू दिलं नाही याला. तुम्ही बाजूला ते स्पीकरला, हो मॉनिटरला, नाही तर म्हणसाल मलाच. स्पीकरला आरडू दिलं नाही. कान पिळायचं ज्याचं त्याला कळालं पाहिजे, है की नाही? आम्हाला त्यातलं कळत नाही. खूपच सुंदर. पंढरीला जात जा. माहेरघर आहे. माहेरघर फक्त महिलांनाच नसतं, तुम्हाला सुद्धा माहेरघर आहे. ते माहेरघर म्हणजे पंढरपूर. जात जा पंढरपूरला. कधी माय बापाला भेटी करता. रुक्मिणी माता माझा पांडुरंग परमात्मा, अहो एका क्षणाला तुमची वाट बघतोय. कधी कधी माझा भक्त माझ्या भेटीला येईल आणि तुम्ही जात जा, फार आनंद भेटेल तुम्हाला. माझ्या जनाबाई सुद्धा गेलेल्या आहेत, पांडुरंगाच्या दर्शनाला लागलेल्या आहेत, परंतु दर्शन होत नाही सहजासहजी. आता मात्र तिसरा दिवस उजाडल्याच्या नंतर माझ्या जनाबाईने बोलायला सुरुवात केली. बाबा, आपण कुठे जातोय? जना, पांडुरंगाच्या दर्शनाला. हो बाबा. पांडुरंग कसा आहे तो? अगं विटेवर उभा आहे, कट्टेवर हात आहेत, खूप सुंदर दिसतो. सुंदर दिसतो? बरोबर आहे बाबा, सुंदर दिसतो ना. मग तो आहे कोण? अगं तो पांडुरंग जगाचा बाप आहे. जगाचा बाप?
मला बघायचंय आणि अंतकरणामध्ये माझ्या पांडुरंगाच्या भेटीची आस लागलेली आहे माझ्या जनाबाईच्या. आणि आता मात्र माझ्या जनाबाई गेलेल्या आहेत, समोर जातात आणि त्या ठिकाणी विटेवर उभे, कटेवर हात ठेवून माझे पांडुरंग परमात्मा उभे. काय सुंदर रूप आहे माझ्या पांडुरंगाचं. सावळे सुंदर रूप मनोहर, 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 राहो निरंतर हृदय माझे, सावळे सुंदर रूप मनोहर, सावळे सुंदर रूप मनोहर, सावळे सुंदर रूप मनोहर, राहो निरंतर हृदय माझ्या, राहो निरंतर हृदय माझ्या, सावळे सुंदर रूप मनोहर, सावळे सुंदर रूप मनोहर. सुंदर भगवंताचं रूप आहे माझ्या जनाबाईने पाहिलंय. खूप पांडुरंग परमात्मा दिसायला सुंदर हो. आपल्याला जर जागेहून जर दर्शन घ्यायचं ना तर पांडुरंगाचं आपण घेऊ शकतो. अवसम चरण आहेत, शरीरावरती पिवळा पितांबर धारण केलेला आहे, कमरेला कंबरपट्टा आहे माझ्या पांडुरंगाची, नाभी खगोल आहे माझ्या पांडुरंगाच्या छातीवर, श्रीवत्सलांचन आहे, गळ्यामध्ये सुंदर माणिक मोत्यांच्या माळा आहेत, कानामध्ये मकराकार कुंडल आहेत. आणि काय भगवंत दिसतो डोक्यावरती, रूपी सुंदर सावळगे माये, सावळगे माये, रूपी सुंदर सावळगे माये, सावळगे माये, रूपी सुंदर सावळगे माये, सावळगे माये, रूपी सुंदर सावळगे माये, सावळगे माये. वेणु वाजवी वृंदावना, वेणु वाजवी वृंदावना, वृंदावना सारिता गोधने, सावळगे माये, रूप सुंदर सावळगे माये, सावळगे माये, रूप सुंदर सावळगे माये, सावळगे माये, सावळगे माये, सावळगे माये. तो पांडुरंग माझ्या जनाबाईने पाहिलेला आहे. आणि पाहिल्याच्या नंतर दर्शन घेतलं आणि बाबांना प्रश्न केला, बाबा हा काळा का दिसतो? अगं हा कानडा राजा पंढरीचा आहे म्हणून काळा दिसतो. आणि जे लोक काळे असतात ना त्यांना सांगते, तुम्हाला फार किंमत आहे काळ्यामुळं, गोऱ्याला किंमत आहे, म्हणून वाईट वाटून घेऊ नका, चांगला असतं. पांडुरंगाचा रंग तुम्हाला आलाय, आम्ही अपशकुनी. म्हणून माझा पांडुरंग परमात्म्याच्या दर्शनाला गेल्यात आणि ओढ लागली, दर्शन घेतलं पांडुरंगाचं. काय आनंद झाला माझ्या जनाबाईला. आणि आनंद झाल्याच्या नंतर आता मात्र दर्शन घेऊन बाहेर आलेले आहेत. आणि जनाबाईने बोलता बोलता बाबाला म्हणावं, बाबा जगाचा बाप आहे ना पांडुरंग, मी आता जगाच्या बापाला सोडून घरी येणार नाही.
हा शब्द बापाच्या कानावर पडला आणि आता मात्र बाप विचार करतोय, जनाबाईला आई नाही हो, बाप आहे फक्त, लहानपणी वारलेली आहे. बापाच्या मनामध्ये प्रश्न पडलाय, कशी छोटीशी जना पंढरपुरामध्ये सोडावी. म्हणायला सुरुवात केली, नको जना, चल आपण घरी जाऊ. जना ऐकायला तयार नाही. जनाबाईने म्हणावं, नाही हो बाबा, मी आता या पांडुरंगाला सोडून कुठेच येणार नाही. रात्रंदिवस मी पांडुरंगाला पाहिन आणि इथेच राहील. जना काय खाशील ग, कुठं राहशील, लहान आहे जना, चल ना. ऐकायला तयार नाही. आणि ऐका, विशेष करून सांगायचं, बापाचं ना मुलापेक्षा मुलीवर जास्त प्रेम असतं. बरं का? कारण मुलगी ही लग्न करून दुसऱ्याच्या घरी निघून जाते हो, आणि हा मुलगा आयुष्यभर बापासोबत राहतो. म्हणून बापाचं मुलापेक्षा मुलीवर जास्त प्रेम असतं. जनाबाईचं सुद्धा तेच झालं. बापाने सांगावं, जनाबाई ऐकायला तयार नाही. बाबा तुम्ही जा, जेव्हा कधी तुम्हाला माझी आठवण येईल ना, येत जा मला भेटायला. झालं, ऐकायला तयार नाही. एकादशी झाल्या, द्वादशी झाल्या, त्रयोदशी झाल्या, जनाबाई ऐकायला तयार नाही. काय करावं? वडिलांच्या मनामध्ये फार मोठा प्रश्नचिन्ह आहे, करू तरी काय. परंतु त्याच ठिकाणी माझे संत शिरोमणी नामदेव महाराज त्याच राऊळामध्ये माझ्या पांडुरंगाच्या दरबारामध्ये पायाला घुंगरं आहेत, हातामध्ये चिपळे, गळ्यामध्ये वीणा आहे, आणि नाचून भगवंताचं भजन करतायत. आणि नाचून भजन करत असताना जनाबाईच्या वडिलांनी पाहावं, अरे साधू दिसतायत, संत दिसतायत, दररोज मंदिरामध्ये येतात आणि भगवंताच्या समोर कीर्तन करतात. लक्षात आल्याच्या नंतर माझ्या जनाबाईचा हात माझ्या नामदेवरायांच्या हातामध्ये दिलेला आहे. आणि बाप निघून गेलाय हो, बाप निघून सुद्धा गेलाय. आता मात्र ऐका, फार महत्वाचा दृष्टांत आहे. आयुष्यामध्ये शिक्षणाकरता तुम्हाला आम्हाला भेटेल संतांची संगत कशी असते. सर्वसाधारण माझ्या जनाबाई आहेत, नामदेवरायांच्या करंगळीला धरावं आणि घरी घेऊन गेलेले आहेत नामदेव महाराज. ऐका, त्या ठिकाणी माझ्या जनाबाई गेल्या आणि घरी गेल्याच्या नंतर जनाबाई सकाळी 4ला उठलेल्या आहेत, पांडुरंगाच्या दर्शनाला निघाल्या स्नान करून. आईने आवाज द्यावा, जना कुठे जाती तू जना? आई पांडुरंगाच्या दर्शनाला जाते. पांडुरंगाच्या दर्शनाला? जना आपल्या घरामध्ये 14 माणसाचं कुटुंब आहे, जना काम करावं लागतं ग. काय करायचं आई सांगा ना. जना जात घे, त्याला दाणे भर, खुंटार, आणि त्या ठिकाणी दळण दळावं लागेल, तेव्हा आपल्या पोटाला अन्न भेटेल. त्या ठिकाणी जनाबाईने आईचं ऐकावं. जनाबाई राहिल्या होत्या कशासाठी हो? रात्रंदिवस पांडुरंगाचं दर्शन घेण्याकरता, पांडुरंगाचं भजन करण्याकरता. परंतु माझ्या नामदेवरायांच्या घरामध्ये 14 माणसांचं कुटुंब जाणं शक्य नाही. आताचा विचार करायला गेलं, 14 माणसं नाही, 4 माणसं सुद्धा एका कुटुंबामध्ये पाहायला भेटत नाही. आता फक्त 2च राहतात, हम दो हमारे दो. आता तर नवीनच नियम आलाय, फक्त एकच, तिसरे दुसऱ्याची सुद्धा गरज नाहीये. आता कुटुंब पाहायला भेटत नाही. परंतु पूर्वीचा काळ असा होता, सर्वजण एकत्रित राहत होते. आता नाहीच भेटत. सांगितलं आईने. आता मात्र माझ्या जनाबाईने जात घेतलंय. जात घेतल्याच्या नंतर जात्याला खुंटा रोवलाय आणि रोवल्याच्या नंतर माझ्या जनाबाईने दाणे भरावेत आणि पांडुरंगाला आवाज द्यावा, पांडुरंगा येईव का नाही मी दैन एकली, 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 येईव 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 येईव
जनाबाईने आळवावं पांडुरंगाला. ए पांडुरंगा, देवा बापा, मला तुझ्याकडे येण्याकरता वेळ नाही देवा, तुम्ही या ना. आणि ऐका, जगाच्या बापाने यावं माझ्या जनाबाईला दळण दळू लागण्याकरता. आता या सुपळीतल्या बाया सुद्धा म्हणतील, ताई आम्ही ही 4 वाजता उठलो असतो, आम्ही ही जाती काढली असते, आम्ही ही खुंटा रोवला असता, आम्ही ही जात्यामध्ये दाणे भरले असते, पण आता जातेच राहिले नाही. दळायचं कामच पडन ना. चक्या आहेत का गावात? चक्या चक्या खायच्या नव्हे माय, दळायच्या. नाही तो खायच्याच मसाल द्या ताई, आम्हाला द्या आम्हाला. मी कशाला आणू चक्या सोबत? गिरण्या गिरण्या आहेत का गावात? दळता का दळण? दळायचं काम नाही. हे गवळी आहेत ना, हे डब्बा घेतात डोक्यावरती गिरणीवर. आमचं तसंच हे परमेश्वर महाराज, आमचे घेतात डोक्यावर डब्बा, जावं लागतं. मग काय करावं? तुमचं तेच होणार आहे, नका ताण घेऊ. गे डब्बा दळण दळायला निघा. ते मर्दंग राहिला तुमचा कीर्तनात, आम्हाला नका सांगू घरी. आम्ही केलं असतं, पण आता जाते नाही. कुठे गेले जाते? आमच्याकडे केले बापा जाते आता धुणं धुवायला. तुमच्याकडे असतील पत्रावर गित्रावर कुठेतरी असतील ना, ठेवत जा. लग्ना गिग्ना लागते, हळद दळायला हो, हळद दळायला लागते. माझ्या जनाबाईने जात काढलं, दळण दळलं, पांडुरंगाला आळवलं आणि जगाचा बाप दळण दळण्याकरता आला बरं. आणि माझ्या जनाबाईला दळण सुद्धा दळू लागलेलं आहे. एवढंच नाही, माझ्या जनाबाईने झाडून काढावं, केर सुद्धा उचलावा. एवढंच नाही, माझ्या जनाबाईच्या अहो गोवर्या सुद्धा विठ्ठल विठ्ठल म्हणत होत्या. जनाबाईच्या